नमस्कार मंडळी, कशात सर्वजण मजेत ना. तर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करते आहे. तर शूटिंग सर्व केलेल्या होत्या, पण व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही कारण मुलाची परीक्षा होती. तर आता सर्व काही व्यवस्थित स्थिर स्थावर झाल्यानंतर मी आता काही व्हिडिओ अपलोड करणार आहे आधीचे. तर लेट झालेत तरीसुद्धा तुम्ही नक्की बघाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी सोसायटीमध्ये दुसरं वर्ष होतं होळी पेटवण्याचं. तर बघा, सोसायटी बाहेर अशा प्रकारे होळी जी आहे ती रचलेली होती. सर्व महिला वर्ग येऊन खाली सर्वांनी पूजा वगैरे केलेली आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य होळीला दाखवला. त्याच्यानंतर मग आम्ही अशा प्रकारे होळीला प्रदक्षिणा घातलेल्या आहेत आणि सर्वांची पूजा करून झाल्यानंतर मग होलिका दहन करण्यात आलेलं आहे. तर आपल्या सर्वांना माहिती असेलच की होळीची पूजा आपण का करतो. तर पुरातन काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला देव समजायचा आणि त्याचा मुलगा जो होता प्रल्हाद, तो स्वतःला विष्णूचा भक्त समजायचा. तर अशा प्रकारे हिरण्यकश्यपाला आपल्या मुलाची ही भक्ती मान्य नव्हती आणि म्हणून त्याने त्याला मारण्यासाठी आपली बहीण जी आहे होलिका, तिला बोलवलेलं होतं. तर या होलिकेला आगीमध्ये न जळण्याचं वरदान मिळालेलं असल्याकारणाने ती भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसलेली होती. पण झालं उलटंच. भक्त प्रल्हादाने विष्णूचा धावा केल्यामुळे होलिका त्या अग्नीमध्ये जळून गेलेली होती. म्हणजेच आपण आपला अहंकार, राग, द्वेष सर्व त्या अग्नीमध्ये जाळून टाकत असतो आणि म्हणूनच आपण दरवर्षी होळीही पेटवत असतो. तर सर्व नकारात्मकता, वाईट विचार, सर्वांचे अहंकार या होळीमध्ये जळून खाक होऊ देत आणि सर्वांना एक छान नवीन ऊर्जा मिळो, हीच आज मी देवाला प्रार्थना करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओला लवकरच भेटणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. सोसायटीमध्ये आम्ही रंगपंचमी कशा प्रकारे खेळलेलो आहोत. तर लवकरच आपला तो व्हिडिओसुद्धा अपलोड होईल. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.